नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार नियम सांगणार आहे। नियम 1, अपूर्णांक गुणाकार करताना प्रथम अंश छेद जर कटत असतील तर काटावेत व नंतर अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करावा। तसेच तिरकस पदे कटत असतील काटावेत। उदाहरणामध्ये 12/21 गुणिले 6/9, तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 12 ने 21 ला भाग जातो, 3 चौक 12, 3 7 21 आणि 6 ने 9 ला भाग जातो, 3 दुनी 6, 3 त्रिक 9। आता याचं या ठिकाणी पाहिलं आपण तर पहिला अपूर्णांकाला 4/7 आणि दुसऱ्याला 2/3। या ठिकाणी काहीच कटत नाही, तिरकस कटत नाही किंवा अंश छेद कटत नाही, म्हणून अंशांश गुणाकार 4 दुनी 8 आणि 7 त्रिक 21। उदाहरण दुसरे 7/5 गुणिले 15/11। या ठिकाणी जर पाहिलं तर अंश छेद कटत नाही परंतु तिरकस कटत आहे, 5×1 = 5, 5 त्रिक 15। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहिला अपूर्णांकाला 7/1 गुणिले 3/11। या ठिकाणी काहीच कटत नाही, तिरकस कटत नाही किंवा अंश कटत नाही, म्हणून अंशांश गुणाकार 7 त्रिक 21 आणि 11×1 = 11। आता नियम दुसरा, अपूर्णांक भागाकार करताना या भागाकारामध्ये 2 प्रकारची मांडणी असते। उभी मांडणी असताना छेदातील अपूर्णांक अंशाच्या गुणाकारात घेऊन व्यस्त करा। 1, 4/5 भागिले 7/3। या ठिकाणी 4/5 ला 7/3 भागाकार आहे, तर याचं 4/5 जशाच ठेवायचा वरचा अपूर्णांक आणि खालचा अपूर्णांक गुणाकारामध्ये व्यस्त करायचा, म्हणजे अंश आणि छेदाची अदलाबदल करायची। 3/7 या ठिकाणी काहीच कटत नाही, म्हणून काय करायचं, वरचा गुणाकार आणि खालचा गुणाकार करायचा। अंशाचा गुणाकार 4 त्रिक 12 आला आणि 5 7 35 आला। आता आडवी मांडणी असता पहिला अपूर्णांक जशाच तसा ठेवायचा आणि दुसरा अपूर्णांक गुणाकारात व्यस्त करायचा। उदाहरणामध्ये 5/2 भागिले 7/2। या ठिकाणी पहिला अपूर्णांक जसाच ठेवू आपण 5/2 आणि हा दुसरा अपूर्णांक गुणाकारामध्ये व्यस्त केला, म्हणजे 2/7 झाला। आता या ठिकाणी जर पाहिलं तर तिरकस कटतंय, म्हणून बे काटलं। आता पहिला अपूर्णांक राहिला 5/1 गुणिले 1/7। या ठिकाणी याचा अंशाचा गुणाकार 5×1 = 5 आणि छेदाचा गुणाकार 7×1 = 7। अशा प्रकारे हे छोटी मोठी जे उदाहरणे असतात हे नियम लक्षात ठेवावेत, जेणेकरून तुम्हाला उदाहरणे सोडवताना उपयोगी पडतील। धन्यवाद।